नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। एक मोठी बातमी येते नंदुरबारमधून। नंदुरबारमध्ये नर्मदा नदीमध्ये बोट उलटले आणि बोट उलटून झालेल्या अपघातात आतापर्यंतची जी माहिती आहे त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, तर 42 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। धडगाव तालुक्यातल्या भुशा पॉइंटच्या जवळची घटना आहे। मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचं कळतंय। ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची खानदेशातलं टोक। गुजरातच्या जवळ नंदुरबार जिल्ह्यातला धडगाव तालुका आणि या धडगाव तालुक्यात एका बोटीतून प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? या ठिकाणी विशाल आहे की भुशा पॉइंट जो आहे या ठिकाणी पात्र प्रचंड मोठं खोल आहे आणि स्थानिक ग्रामस्थ दोन्ही बाजूने ये जा करण्यासाठी सुद्धा बोटीचा वापर करत असतात। तेलखेडी गावातले हे सगळे ग्रामस्थ होते, आणखीन ते जलपूजनासाठी म्हणून या पात्रात आले होते। त्या क्षमतेपेक्षा अधिक जास्त सगळे ग्रामस्थ या बोटीत बसले। जवळपास 70 ते 100 ग्रामस्थ या बोटीमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला समजलेली आहे। मदत कार्य जरी सुरू असलं तरीही अद्यापपर्यंत काही जणांचा शोध घेण्यात आलोय। 42 जणांना आतापर्यंत पाण्यातनं बाहेर काढण्यात यश मिळालंय। 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, यात 3 लहान मुलांचा समावेश आहे। वेगवेगळ्या कुटुंबातले, तेलखेडी गावातल्या वेगवेगळ्या कुटुंबातले सगळे ग्रामस्थ या ठिकाणी होते। आणि आपल्याला माहिती आहे की नर्मदा नदीचं हे जे पात्र आहे किंवा भुशी हा पर्यटकांचा सुद्धा आवडता स्पॉट आहे। प्रचंड मोठं विशाल पात्र आहे, खोल पाणी आहे या सगळ्या ठिकाणी। त्या ठिकाणी अगदी जे पारंगत गोताखोर असतात ते सुद्धा या ठिकाणी नियमित स्विमिंगसाठी किंवा नदीमध्ये पोहण्यासाठी जात नसतात, इतकं हे मोठं पात्र आहे। जलपूजनाचा अट्टहास म्हणजे मकर संक्रांती निमित्त या सगळ्यांवर ही संक्रांत ओढवली गेली। क्षमतेपेक्षा अधिक जास्त सगळे ग्रामस्थ या बोटीत बसले। खरं तर अटकाव करणं आवश्यक होतं, पण तशा प्रकारचा कोणताही अटकाव झाला नाही असंही दुर्दैवाने म्हणावं लागतंय। ठीक आहे, सध्या अजूनही मदत बचाव कार्य सुरू आहे या ठिकाणी। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। पूजेच्या निमित्तानं इथे गेले होते, काठाच्या जवळच ही बोट होती, त्यामुळे सुदैवानं अनेकांना वाचवण्यात यश आलं। मात्र तरीही 5 जणांना जलसमाधी मिळाली आहे। काही जणांचा शोध अद्यापही सुरूच आहे। आणि एक मोठी बातमी येते बेस्टच्या बद्दलची। बेस्टच्या संपावर अंतिम तोडगा अजूनही निघालेलाच नाही। संप सुरूच राहणार असं ठरलेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। कामगार संघटनांना संध्याकाळी 6 पर्यंत संप मागे घ्यावा असं न्यायालयानं सुचवलंय। मनपा आणि बेस्ट यांनी एकत्रितपणे यावर बसून तोडगा काढावा आणि घाई करून निर्णय घेता येणार नाही असं मात्र कामगार संघटनांनी म्हटलंय।